महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात एसटी बसने दुचाकीला धडक दिली, लहान मुलगा जखमी। अपघातानंतर वाशिम बायपासवर बस थांबली। शनिवारी अकोला शहरातील पातूर रोडवर झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी बसने मागून दुचाकीला धडक दिली। पती पत्नी आणि त्यांचे लहान मूल रस्त्यावर फेकले गेले, त्यात मुलगा जखमी झाला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी पुढे जात असताना पातूर रोडवर हा अपघात झाला। दरम्यान मागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली। धडकेनंतर दुचाकीवरील कुटुंब रस्त्यावर पडले। मुलाला हाताला दुखापत झाली तर पालकांनाही किरकोळ दुखापत झाले। अपघातानंतर जवळच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींची काळजी घेतली आणि प्राथमिक उपचार केले। प्रत्यक्षदर्शींच्या मते धडकेनंतर बस वेगाने निघून गेली, ज्यामुळे संतापही निर्माण झाला। नंतर स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अकोल्याच्या वाशिम बायपास परिसरात बस थांबवण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांनी ही घटनेची माहिती देण्यात आली। या अपघातामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती। असे अपघात टाळण्यासाठी बस चालकांना वर्दळीच्या रस्त्यावर सावधगिरीने गाडी चालवण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी लोकांनी केली आहे। सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे आणि जखमींची प्रकृती चांगली असल्याचे वृत्त आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।